Hello students, I am your teacher Apurva Gholo from Sham Sharda Vidya Mandir, Sikandarpur. In the previous video, we started our second chapter, that is Motions of the Earth, in which we studied the Earth's rotation, how sunset and sunrise occur on our planet, right? So in this video, we are going to learn the concept of a year and the different phases of the moon. So let's start. See on page number 7. A year म्हणजे काय? एक वर्ष. Try this. काय ट्राय करायचं आहे आता आपल्याला? नाउ मूव द ग्लोब along the circle on the table. As you do this, keep rotating the globe and ensure that the axis does not change its orientation. Orientation या शब्दाचा अर्थ काय होतो? दिशा किंवा डायरेक्शन. Eventually, the globe will come back to its original place on the circle. This is how the earth revolves around the sun even as it rotates around itself. The period of time the earth takes to complete one revolution around the sun is called 1 year. There are about 365 days and 6 hours in a year. Remember, sunset आणि sunrise या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण जो एक्सपेरिमेंटल सेटअप यूज केला होता तोच आपण इथे देखील यूज करणार आहे. तर हे सेंटरला जे आहे ते काय आहे? कॅन्डल. आणि त्याला आपण काय कन्सिडर करणार आहेत? आपण त्याला कन्सिडर करणार आहोत सन. ओके. आणि हा जो आहे हा काय आहे? इट्स ए ग्लोब आणि त्याला आपण अर्थ सारखं कन्सिडर करणार आहोत. आता काय करायचंय? आपण दोन कंडिशन्स लक्षात ठेवायच्यात. कोणत्या? ह्या ग्लोबचा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे त्याचं डायरेक्शन म्हणजेच ओरिएंटेशन जे आहे ते चेंज नाही करायचं आणि त्याची रोटेशनची मुवमेंट जी आहे ती पण काय करायची? ती मोशन पण आपल्याला कंटिन्यू ठेवायची. आणि असं करत तो ग्लोब आपल्याला त्या कॅन्डलच्या भोवती जो आपण सर्कल ड्रॉ केलता त्या सर्कलवर मूव्ह करायचा आहे, त्याच्यावर फिरवायचं आहे. ओके. सो सी आपण तो ग्लोब मूव्ह केला, इथं आला, काय झालं? हा आला ग्लोब. आता त्याचं डायरेक्शन ऑफ ऍक्सिस ऑफ रोटेशन, त्याचं ओरिएंटेशन काय असलं पाहिजे? सेम असलं पाहिजे. ओके. आणि त्याचं रोटेशन पण कंटिन्यू असलं पाहिजे. आता सेम त्याच पद्धतीने रोटेट करत त्या ग्लोबला आपण मूव्ह केलं. तो ग्लोब सपोज इथपर्यंत आला. ओके. पण त्याचं ऍक्सिस ऑफ रोटेशन काय पाहिजे? सेम. त्याचं ओरिएंटेशन सेम पाहिजे आणि रोटेशन कंटिन्यू पाहिजे. असं करत करत एका पॉइंटला मूव्ह करत करत जसं जसं जाईल आपण तो ग्लोब जो आहे तो त्याच्या फायनली जिथून त्यानं स्टार्ट केला होता त्याच पॉइंटला येईल. बरोबर. आणि यालाच आपण काय म्हणतो? रिव्होल्युशन ऑफ दी अर्थ. रिव्होल्युशन ऑफ दी अर्थ अराउंड दी सन. का म्हणतात? तर ती मुवमेंट म्हणजे काय असते? ती मोशन काय असते? तर ज्यावेळेस एखादी ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टच्या भोवती फिरते आणि ती जिथून सुरुवात केली आहे तिनं फिरायला तिथंच येऊन संपते त्याला आपण काय म्हणतो? रिव्होल्युशन. आणि आपल्या पृथ्वीला सूर्याच्या भोवती असं एक रिव्होल्युशन कंप्लीट करण्यासाठी जवळपास 1 वर्ष लागतो. म्हणजेच 365 दिवस आणि 6 तास. 1 वर्ष म्हणजे किती? 365 दिवस, डेज अँड 6 hours. हे काय आहे? हा टाइम कशासाठी आहे? फॉर द रिव्होल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. सी ऑन नेक्स्ट पेज अ लीप इयर. In the Gregorian calendar, the year is taken to have 365 days. ग्रिगोरियन कॅलेंडर नुसार एका वर्षामध्ये 365 इतके दिवस असतात. पण आपण अर्थला रिव्होल्युशन कंप्लीट करण्यासाठी किंवा 1 वर्ष कंप्लीट करण्यासाठी किती काळ लागतो म्हणलो? किती होता? 365 डेज अँड 6 hours. मग ग्रिगोरियन कॅलेंडर नुसार जर आपण घेतलं तर आपण एका वर्षामध्ये 6 तास कमी मोजले. बरोबर. मग काय होतं? प्रत्येक 4 वर्षांनंतर हे जे 6 तास आहेत प्रत्येक वर्षीचे जे आपण कमी मोजतो ते ऍड होत जातात आणि फायनली 24 तास तयार करतात. 6 गुणुले 4, 4 वर्षाचे प्रत्येक वर्षीचे 6 तास असे धरून किती झाले? 24 hours झाले. त्यालाच आपण अ डे, 1 डे असं पण म्हणतो. बरोबर. एका दिवसात किती तास असतात? 24 तास. आणि अशा प्रकारे हे 6 तास मिळून प्रत्येक 4 वर्षानंतर 1 दिवस तयार करतात किंवा 24 तास तयार करतात. आणि हा जो 1 दिवस असेल जो आपण मोजण्यात राहून जात होता तो फेब्रुवारी महिन्यामध्ये ऍड केला जातो. सी, इट मीन्स दॅट इट काउंट्स 6 hours लेस एव्हरी इयर. That makes 24 hours or 1 day in every 4 years. To make up for this lost 1 day,
The month of February in the Gregorian calendar has an extra day every 4th year. That year is called a leap year. आणि असं वर्ष ज्या वेळेस हा एक्स्ट्रा एक दिवस जो आहे तो आपण ॲड करतो त्या वर्षाला आपण काय म्हणतो, लीप इयर, लीप वर्ष. आणि मग लीप इयरमध्ये 365च्या ऐवजी एक एक्स्ट्रा डे ॲड करून 366 दिवस असतात. आणि फेब्रुवारी महिन्यात आपण हा डे ॲड करतो म्हणून त्या लीप इयरमध्ये फेब्रुवारीत 28च्या ऐवजी 29 दिवस असतात. तर लक्षात आलं लीप इयर म्हणजे काय. नाउ सी हिअर, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, लेंथ ऑफ द डे अँड नाईट इज नॉट ऑलवेज इक्वल. धिस हॅपन्स बिकॉज ऑफ द अर्थ्स इन्क्लाइंड ॲक्सिस अँड इट्स रिव्हॉल्युशन अराउंड द सन. आपल्या पृथ्वीवर दिवस आणि रात्र यांचा जो कालावधी आहे तो नेहमीच काय सेम नसतो, इक्वल नसतो. आणि असं का होतं तर आपल्या पृथ्वीचा जो इन्क्लाइंड ॲक्सिस आहे आणि त्याचं सूर्याभोवतीचं जे रिव्हॉल्युशन आहे त्याच्यामुळं असा भेद आपल्याला दिसून येतो. इन द नॉर्दर्न हेमिस्फिअर बिटवीन 22nd March and 23rd September the days are longer than the nights. Therefore it is warmer there, that is it is summer in the northern hemisphere. काय होतं, आपल्या पृथ्वीला आपण सांगितलं की इक्वेटर म्हणजेच विषुववृत्तामुळं दोन समान भागांमध्ये विभागलं गेले. जो नॉर्थ पोलकड असेल तो नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि साऊथकडचा साऊदर्न हेमिस्फिअर. तर 22 मार्च ते 23 सप्टेंबर हा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये दिवस हे रात्रींपेक्षा मोठे असतात, लॉंगर असतात. आणि त्यामुळे त्या कालावधीत तिथलं जे वातावरण आहे ते उबदार असतं, गरम असतं. म्हणजेच तिथे उन्हाळा, समर हा सीझन चालू असतो. त्याच्या एकदम विरुद्ध जो साऊदर्न हेमिस्फिअर आहे तिथं मात्र नाईट्स आर लॉंगर दॅन डेज, म्हणजेच तिथं विंटर हा सीझन चालू असतो. इन द पिरियड फ्रॉम 23rd September to 22nd March, the days are longer than the nights in the southern hemisphere. It gets more heat and it is summer there. In this period, in the northern hemisphere, it is the nights that are longer. The northern hemisphere gets less heat and it is winter there. आणि 23 सप्टेंबर ते 22 मार्च हा जो काळ असणार आहे तिथे साऊदर्न हेमिस्फिअरमध्ये दिवस हे रात्रीपेक्षा मोठे असणार आहेत. आणि याचाच अर्थ काय झाला, त्या कालावधीमध्ये तिथे त्या भागात उष्णता जास्त भेटत असणार, म्हणजेच तिथे काय असणार आहे, समर, उन्हाळा असणार आहे. आणि त्याच्या विरुद्ध नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये नाईट्स लॉंगर असतील डेजपेक्षा आणि तिथे लेस हीट भेटत असल्यामुळे विंटर असेल. नोट दॅट देअर मे बी डिफरन्सेस इन दिस डेट्स ड्यू टू द लीप इयर. आपल्याला माहिती आहे लीप इयरमध्ये आपण एक एक्स्ट्रा डे ॲड करतो, त्याच्यामुळं हे जे डेट्स दिलेत त्या कन्फर्म फिक्स अशा नसतात, त्यांच्यामध्ये 1-2 दिवसाचा फरक पडू शकतो. इन इंडिया द रेनी सीझन, समर सीझन अँड विंटर आर कन्सिडर्ड टू बी द मेन सीझन. आपल्या भारतातील मुख्य ऋतू कोणते आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. We also divide the year into 6 seasons, namely वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत and शिशिर. आपण आपल्या इंडियामध्ये हे जे एक वर्ष आहे त्याला आपण 6 ऋतूंमध्ये देखील डिवाइड करतो. त्यांची नावं वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. सी, दिस सायकल ऑफ 6 सीझन्स इज कॉल्ड द ऋतुचक्र. आणि हे जे 6 सीझन आपण डिवाइड केले ते एका पाठोपाठ एक असे येत राहतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ऋतुचक्र असं म्हणतात. मेनी ऑफ अवर फेस्टिवल्स आर कनेक्टेड विथ द सीझन्स. मेनी ऑफ अवर सॉंग्स अँड गेम्स आर ऑल्सो रिलेटेड टू द डिफरंट सीझन्स. बरोबर. नाव सी, व्हेरी इम्पॉर्टंट, फेजेस ऑफ द मून म्हणजे काय, चंद्राच्या कला. कॅन यू टेल व्हॉट इज द नेम गिवन टू द चेंजिंग शेप्स ऑफ द मून दॅट वी सी. आपण चंद्राला वेगवेगळे आकार बदलताना बघतो, बरोबर. त्याला काय म्हणतात बरं, त्याला आपण चंद्राच्या कला किंवा फेजेस असं म्हणतो. व्हॉट आर द नेम्स ऑफ द डेज ऑन विच वी सी ए राऊंड मून अँड ऑन विच वी सी नो मून ॲट ऑल. तर ज्या दिवशी आपल्याला पूर्ण गोलाकार असा चंद्र दिसतो, दिवशी म्हणजे अर्थातच रात्री, त्याला आपण काय म्हणतो, पौर्णिमा. इंग्लिशमधून त्याला द फुल मून डे असं म्हणतो. आणि ज्या दिवशी चंद्र दिसतच नाही त्याला आपण मराठीतून अमावस्या म्हणतो, तर
इंग्लिशमधून न्यू मून डे असं म्हणतात. तर हे फुल मून डे, न्यू मून डे, पौर्णिमा, अमावस्या ह्या कन्सेप्ट काय आहेत बरं? सी, द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ अँड द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतो तर पृथ्वी ही सूर्याच्या भोवती फिरते. However, these orbits intersect म्हणजे काय? छेदणे. Hence, the sun, the moon and the earth are not always along a straight line. चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरतोय, पृथ्वी ही सूर्याच्या भोवती रिव्हॉल्व करते, पण चंद्राची पृथ्वी भोवती फिरण्यासाठीची जी ऑर्बिट आहे ती आणि पृथ्वीची जी ऑर्बिट आहे त्या दोन्ही ऑर्बिट्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात. म्हणजेच काय? ते एकमेकांना छेदतात. त्यामुळेच चंद्र, पृथ्वी आणि सूर्य हे नेहमी एका सरळ रेषेत नसतात. We see half of the moon's surface which faces the earth. That is, from the earth we see only one side of the moon. आपण चंद्राचा जो सरफेस पृथ्वीकडे तोंड करून आहे तोच भाग आपल्याला दिसतो. म्हणजेच काय? आपण पृथ्वीवरून चंद्राची फक्त एक साईड बघू शकतो. जो बॅक साईडचा चंद्र असणार आहे, जो पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला असलेला चंद्राचा भाग असणार आहे, तो आपल्याला पृथ्वीवरून दिसू शकत नाही. द मून हॅज नो लाईट ऑफ इट्स ओन. मून म्हणजेच काय? चंद्र हा एक सॅटेलाइट आहे आणि त्याला स्वतःचा प्रकाश असतो का? नाही, त्याला स्वतःचा प्रकाश नाही. वी कॅन सी द मून बिकॉज ऑफ द सन्स लाईट दॅट फॉल्स ऑन इट. आपल्याला मग हा चंद्र कसा दिसतो बरं? त्याला स्वतःचा तर प्रकाश नाही, तर सूर्याचा जो प्रकाश आहे तो चंद्रावर पडतो आणि त्यामुळं आपल्याला रात्री चंद्र दिसतो. ऑन फुल मून नाईट वी सी द एंटायर साइड ऑफ द मून दॅट फेसेस द अर्थ. आणि ज्या दिवशी फुल मून डे असतो म्हणजे पौर्णिमा असते त्या दिवशी आपल्याला चंद्र पूर्ण गोलाकार दिसतो. का? कारण पृथ्वीकडे तोंड करून असलेला जो चंद्राचा भाग आहे तो संपूर्णपणे आपल्याला त्या दिवशी दिसतो. आणि ज्या दिवशी अमावस्या म्हणजेच न्यू मून नाईट असते त्या दिवशी आपल्याला पृथ्वीकडे तोंड करून असलेला जो चंद्राचा भाग आहे तो काहीच दिसत नाही. लेट्स क्लिअर धिस कन्सेप्ट. आपण काय म्हणलो की सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते आणि पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो, पण पृथ्वी आणि चंद्र यांच्या ज्या ऑर्बिट्स आहेत ते एकमेकांना इंटरसेक्ट केल्यामुळं ते नेहमी एका रेषेत येत नाहीत. पण ज्या वेळेस ते एका लाईनमध्ये येतात, कोण? सूर्य, चंद्र आणि पृथ्वी, त्यावेळेस आपल्याला पौर्णिमा आणि अमावस्या ही कन्सेप्ट बघायला भेटती. ती कशी काय बरं? बघा, हा आहे सूर्य आणि हा असणार आहे त्याचा सूर्यप्रकाश. आता ही असेल आपली अर्थ आणि अर्थच्या भोवती कोण रिव्हॉल्व करतं? बरोबर, तो असेल मून. हे दोन मून नाहीत, त्यांची वेगवेगळी पोझिशन दाखवते मी. ओके, त्यामुळं कन्फ्यूज व्हायचं नाही. आणि हे बघा इंटरसेक्ट होणारे ऑर्बिट्स दिसतील तुम्हाला, कारण ही अर्थची रिव्हॉल्युशनची डायरेक्शन आहे. आता इथं काळजीपूर्वक लक्ष द्या. सूर्याचा प्रकाश चंद्रावर कुठे पडतोय ते बघा. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, आता हे एका लाईनीत आलेले कंडिशन्स दाखवते मी. तर सूर्यप्रकाश कोणत्या भागावर पडतोय? चंद्राच्या ह्या भागावर. आणि या ठिकाणी या पोझिशनला सूर्याचा प्रकाश हा चंद्राच्या ह्या भागावर दिसतोय. आपण काय सांगितलं की पृथ्वीवरून चंद्राचा कोणता भाग आपल्याला दिसतो? जो पृथ्वीला फेस करतोय. आणि जो दुसऱ्या बाजूचा असणारा भाग असेल अपोजिट साईडचा तो मात्र आपल्याला दिसत नाही. आता या कंडिशनमध्ये बघा, जो सूर्यप्रकाश आहे तो ह्या भागावर पडतोय, पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा तोच भाग दिसतोय. बरोबर, म्हणजे त्या दिवशी आपल्याला चंद्राचा कंप्लीट इल्युमिनेटेड पोर्शन जो आहे तो कसा दिसतोय? पूर्ण गोल. त्याच दिवसाला आपण काय म्हणतो? फुल मून डे. आणि ही जी कंडिशन आहे म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार? फुल मून डे किंवा पौर्णिमा, ज्या दिवशी आपल्याला चंद्राचा फुल इल्युमिनेटेड पार्ट दिसतो पृथ्वीवरून. आता या कंडिशनमध्ये बघा, इथे काय होतोय? जो सूर्याचा प्रकाश आहे तो विरुद्ध बाजूला दिसतोय आणि जो भाग चंद्राचा पृथ्वीला फेस करतोय त्या ठिकाणी मात्र काय आहे? अंधार आहे. त्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश पडत नाही. म्हणजेच त्या दिवशी आपल्याला चंद्र हा पृथ्वीवरून दिसेल का? नाही. म्हणजे या कंडिशनला आपण काय म्हणणार आहे? त्याला आपण अमावस्या म्हणजेच न्यू मून डे असं म्हणणार आहे. ओके, तर ही आली पौर्णिमा आणि अमावस्येची कन्सेप्ट.
From the full moon to the new moon, the illuminated part of the moon seen from the earth becomes smaller and smaller. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा जो प्रकाशित भाग, इल्युमिनेटेड पार्ट, इल्युमिनेटेड म्हणजे काय, प्रकाशित, चंद्राचा जो प्रकाशित भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसतो तो लहान आणि लहान होत जातो. तर अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत हा प्रकाशित भाग पुन्हा मोठा होत जातो. These different shapes of the moon that we see are called the phases of the moon. आणि चंद्राचे हे वेगवेगळे आकार जे आपण पृथ्वीवरून पाहतो त्यांना आपण काय म्हणतो, फेजेस ऑफ द मून, म्हणजेच काय, चंद्राच्या कला. सी इथे बघा, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत जाताना चंद्राचा जो काही प्रकाशित भाग आहे तो स्मॉल आणि स्मॉल होताना दिसतो. तर अमावस्येपासून पुन्हा पौर्णिमेकडे येताना चंद्राचा भाग हा आपल्याला मोठा होताना दिसतो. यालाच आपण चंद्राच्या कला म्हणजेच फेजेस ऑफ द मून असं म्हणतो. द लुनार मंथ अँड डेज. लुनार मंथ म्हणजे काय, चांद्रमास, आणि त्यातील प्रत्येक दिवसाला आपण तिथी असं म्हणतो. यू नो दॅट इट टेक्स 14 or 15 days फ्रॉम न्यू मून टू फुल मून. आपल्याला माहिती आहे की अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत हा कालावधी किती दिवसाचा असतो, तो साधारणतः 14 ते 15 दिवसाचा असतो. दिस इज द फोर्टनाईट ऑफ द वॅक्सिंग मून. फोर्टनाईट म्हणजे काय, पंधरवडा. फोर्टनाईट ऑफ द वॅक्सिंग मून, आणि त्याला आपण काय म्हणतो, शुक्ल पक्ष असं म्हणतो. तर अमावस्येनंतर पौर्णिमेच्या स्थितीत येण्यासाठी चंद्राला लागणारा जो 14 ते 15 दिवसाचा कालावधी आहे किंवा जो पंधरवडा आहे त्याला आपण शुक्ल पक्ष असं म्हणतो. आफ्टर द फुल मून द मून appears smaller and smaller after 14 to 15 days. It is the new moon again. पौर्णिमेच्या नंतर चंद्र हा लहान लहान होत जातो आणि 14 ते 15 दिवसाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा तुम्हाला अमावस्या दिसते. दिस पिरियड इज द फोर्टनाईट ऑफ वेनिंग मून, आणि या कालावधीला आपण कृष्ण पक्ष असं म्हणतो. या पंधरवाड्याला कृष्ण पक्ष असं म्हणलं जातं. Thus the period from one new moon to the next is of 28 to 30 days. आणि अशा प्रकारे एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा जो कालावधी आहे तो 28 ते 30 दिवसाचा असतो. आणि ह्याच 28 ते 30 दिवसाचा जो कालावधी आहे त्याला लुनार मंथ असं म्हणलं जातं, म्हणजे चांद्रमास असं म्हणलं जातं. एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येचा किंवा एका पौर्णिमेपासून दुसऱ्या पौर्णिमेपर्यंतचा जो 28 ते 30 दिवसाचा कालावधी आहे त्याला चांद्रमास किंवा लुनार मंथ असं म्हणलं जातं. अँड एव्हरी डे ऑफ द लुनार मंथ इज कॉल्ड अ तिथी. आणि या लुनार मंथमधील, या चांद्रमासमधील प्रत्येक दिवसाला आपण तिथी असं म्हणतो. सी पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा जो काळ असेल त्याला आपण म्हणणार कृष्ण पक्ष, आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा जो 15 दिवसाचा काळ असेल त्याला शुक्ल पक्ष असं म्हणतात. आणि एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंतचा जो काळ असेल त्याला आपण काय म्हणतो, चांद्रमास असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक दिवसाला, हे बघा, हा झाला चांद्रमास एक कंप्लीट, आणि प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात. सी इथं दिलंय न्यू मून म्हणजे अमावस्येपासून 15 दिवसानंतर पौर्णिमा आली, आणि त्या कालावधीला अमावस्या टू पौर्णिमा या कालावधीला आपण शुक्ल पक्ष म्हणलो, जेव्हा चंद्र तुम्हाला मोठा मोठा होत जाताना दिसतो. आणि पौर्णिमेपासून 15 दिवसानंतर अमावस्या दिसते, त्या मधल्या कालावधीला आपण कृष्ण पक्ष असं म्हणलो, जेव्हा चंद्र तुम्हाला लहान लहान होत जाताना दिसतो. आणि फोर्टनाईट ऑफ वॅक्सिंग मून म्हणजे शुक्ल पक्षाचा पंधरवाडा आणि कृष्ण पक्षाचा पंधरवाडा यांना एकत्रितपणे लुनार मंथ किंवा चांद्रमास असं म्हणले जाते. आणि इथे तुम्ही पाहू शकतात या चंद्राच्या वेगवेगळ्या कला, फेजेस ऑफ द मून इथं दिसत आहेत. ही काय आहे, हा पौर्णिमेचा चंद्र आहे, बरोबर. ऑलवेज रिमेंबर, अ रोटेशन ऑफ द अर्थ गिव्स राईज टू डे अँड नाईट. पृथ्वीच्या ज्या रोटेशनची मोशन आहे, म्हणजेच काय, परिवलनाची मोशन, तर त्याच्यामुळे दिवस आणि रात्र या कन्सेप्ट्स होतात. आणि द रिव्होल्युशन ऑफ द अर्थ अँड इन्क्लिनेशन ऑफ इट्स ॲक्सिस गिव्ह राईज टू द सायकल ऑफ सीझन. तर परिभ्रमणामुळे, पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे आणि त्याचा जो कललेला आस आहे, अक्ष आहे किंवा ॲक्सिस आहे, त्याच्यामुळं
ऋतुचक्र आपल्याला बघायला भेटतात. तर सीझन्स कशामुळे होतात? रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ. आणि डे आणि नाईट कशामुळे होतात? तर रोटेशन ऑफ दी अर्थ. ओके, सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड अवर सेकंड चॅप्टर, दॅट इज मोशन्स ऑफ दी अर्थ. आणि आपण या चॅप्टरमध्ये काय शिकलो बरं? तर रोटेशन ऑफ दी अर्थ कॉजेस डे अँड नाईट, रिव्हॉल्युशन ऑफ दी अर्थ अराउंड दी सन अँड इट्स इन्क्लाइंड ॲक्सिस टुगेदर कॉजेस द सीझन्स, द रिव्हॉल्युशन ऑफ दी मून अराउंड दी अर्थ गिव्ह राईज टू द फेजेस ऑफ दी मून, द पिरियड. काय अर्थ झाला याचा? चंद्राचा जो पृथ्वीभोवती परिभ्रमण आहे त्याच्यामुळं आपल्याला चंद्राच्या वेगवेगळ्या कला पाहायला भेटतात. द पिरियड फ्रॉम वन न्यू मून टू नेक्स्ट इज कॉल्ड लुनार मंथ. चांद्रमास म्हणजे काय ते पाहिलं. त्याच्यानंतर शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष पाहिले आणि तिथी म्हणजे काय ते देखील पाहिले. सो इथे खाली एक एक्झरसाइज दिली आहे, त्याला तुम्ही सॉल्व करा. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग पीसफुली.